ह्या जमीन लागून जी काही शाळा आहे ती भाऊराव नाईकांची, ते कधी कोणाच्या पैशा पुढे झुकत नाही. अहो भल्या भल्यांनी भाऊरावांकडून नमता घेतलंय. मला नाही वाटत जागा तुम्हाला मिळेल. ठीक आहेस ना? आम्ही ठीक आहे. जा केलं माफ. अगे तू कोण मला माफ करणारी? गाडी चालवता येत नसेल ना तर चालवू नये. मुळात तुम्हा बायकांच्या हातात का नाही गाडीची चावीच नाही द्यायला पाहिजे. हा ना? हे घे. काही लागला असेल दवाखान्यात जाऊन मलमपट्टी करून घे. ए माजुरड्या, पैसे फेकायला कोण वाटले रे मी तुला? हा, भाऊराव नाईकांची नाते मी. दाखला मला. म्हणूनच अशी मधीकड म्हणलीस. तुमच्या रक्तातच काहीतरी गडबड आहे. तिकडे ते भाऊराव कामात टांग अडवतात आणि इकडे तू त्यांची नात वाटेत आडवी यायलीस. तुमच्या फॅमिलीचा साइड बिझनेस आहे काय हा? एक नंबरची भिकार फॅमिली आहे तुमची. माझ्या फॅमिली बद्दल बोलायची हिम्मत कशी झाली रे तुझी? हा, एकतर तुझी चूक असताना तुला जाऊ दिलं मी, वरतून मलाच माज दाखवतोय. आता तुझी सुट्टी नाही. आता तू माझी आणि माझ्या फॅमिलीची माफी मागायची. आणि त्याशिवाय मी तुला इथून जाऊ देणार नाही. तू मला माफी मागायला लावणार. 7 जन्म घ्यायला लागतील तुला त्यासाठी. चल बाजूला हो. चुकीच्या माणसाला चॅलेंज देतोयस तू. माझा एकच फंड आहे, रिस्पेक्ट दिला तर प्रेम, आणि माज दाखवला तर गेम.
सूर्यास्ताच्या आधी नाही तुझ्याकडनं माफी मागून घेतली ना तर नाव नाही लावणार सावी नाईक म्हणून. ओ दाखलं मला. अहो अगोदर रथोत्सवाला जायला उशीर व्हायला लागलाय. चला तिच्या नादाला लागताय. बसा 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 गाडीत बसा. ऐका माझं. अहो लोक वाट बघायला. ए बाई जा की आता. हा चला चला. दाखलं मला. अहो जाऊ दे सोडा. सावी अगं आई अरे ए माजोड्या सावी तुझा मोबाईल कुठला एवढ्या कष्टाने घेतलेला माझा मोबाईल फोडला माझ्या फॅमिलीला काय पण बोलला आता याची सुट्टी नाही रथोत्सवाला चाललाय ना आता तर सूर्यास्ताच्या आधी याच्याकडनं माफी मागूनच घेणार.